आपल्या पेपरला फक्त या ठिकाणी बोटावर मोजण्याजोगे दिवस बाकी आहेत पहा. आपल्याला या ठिकाणी जर पास व्हायचं असेल, तर आपल्याला रगडके मेहनत करणी होगी पहा. आपल्याला बघा 12-12 घंटे अभ्यास करावा लागणार आहे. कारण की ह्या शेवटच्या दिवसामध्ये आपण या ठिकाणी आपला निकाल ठरवू शकतो. जो या ठिकाणी निश्चय करेन की हा जो काही पेपर आहे, हा माझ्या जिंदगीमधला एकदम बेस्ट पेपर असणार आहे. यामध्ये मी पास होणारच असा दृढ निश्चय करून जो बसेल, तो नक्कीच या ठिकाणी बघा यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. कारण की पहा परीक्षा पेपरच्या आधी आपल्या मनामध्ये पेपर आपण जिंकलेला असतो पहा. आपल्या मेंदूमध्ये आपण पेपर जिंकलेला असतो. मेंदूमध्ये पास झालेला असतो. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी पहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. सगळे प्रश्न मित्रांनो IMP प्रश्न आपण घेतलेले आहेत. कुठेही डायव्हर्ट होऊ नका. सगळं काही बंद करा. फोन एकदम बघा या ठिकाणी सायलेंट करून ठेवा आणि निवांत कानामध्ये हेडफोन घाला आणि व्हिडिओ पहा. नक्कीच तुमचं यश आपलं वाट पाहत आहे. आणि मित्रांनो पहा, आता वेळ कमी आहे पहा. फास्ट रिव्हिजनसाठी मित्रांनो फक्त या ठिकाणी ₹399 ला आपण PDF लॉन्च केलेली मित्रांनो. या PDF मध्ये तुम्हाला फास्ट रिव्हिजनसाठी म्हणजे वन लाइनरमध्ये पटपट, पटपट रिव्हिजनसाठी जे काही प्रश्न आहेत बघा, ते आपण इन्क्लूड केलेले आहेत पहा. लवकरात लवकर घ्या. एवढे पैसे आपण कुठेही खर्च करतोय पहा. पैसे कधीही कमवू शकतो, परंतु जो काही पेपरचा टायमिंग आहे, पास होण्याची जी काही आपली पद्धत आहे आणि जो काही आपलं आकलन क्षमता आहे, ती परत येत नसते पहा. त्यामुळे पैशाकडे पाहू नका. ₹399 जो काही पिवळ्या पट्टीवरती आपला नंबर दिसतोय, त्यावरती फोनपे, गुगल पे करा आणि त्याच नंबरला स्क्रीनशॉट पाठवा. लगेच मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या PDF पाठवून घेईल. आता या ठिकाणी एवढं घेणं शक्य नाही पहा. तुम्ही चालता बोलता त्याची रिव्हिजन करू शकता आणि लवकरात लवकर पास होऊ शकता. तेव्हा लवकरात लवकर या ठिकाणी मित्रांनो ₹399च्या PDF घ्यायच्या आहेत. फास्ट रिव्हिजनसाठी या PDF असणार आहेत. पैशाकडे पाहू नका. तुम्ही कधी पण पैसे कमवू शकता. परंतु हा जो काही वेळ आहे, हा आपल्याला परत येणार नसतो. करा जास्त काही सांगत नाही मित्रांनो. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण स्पेशल TAT भरतीसाठी WhatsApp ग्रुप तयार केला आहे. त्यावरती रोजच्या अपडेट जे काही महत्त्वाचे टॉपिक्स असतील, त्याच्या PDF तुम्हाला मिळून जातील. त्यामुळे तो ग्रुप तुम्ही नक्की जॉइन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ग्रुपची लिंक आपण टाकलेली पहा. प्रश्न आहे, विविध टिंबटिंब दोषांमुळे अध्ययन अक्षमता निर्माण होते. आपल्याला विचारलंय अक्षमता. तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब, शारीरिक दोषांमुळे अध्ययन अक्षमता निर्माण होते. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की 2 विधानांशी संबंधित योग्य पर्याय निवडायचे आहे पहा. विधान 1 दिलेलं आहे, प्रत्येक व्यक्तीची अध्ययन क्षमता ही जन्मताच असते व कोणत्याही वयात ती बदलत नाही. विधान 2 आहे बघा, अध्यापक जर प्रभावी असेल तर कोणत्याही कौशल्य विद्यार्थ्याला कोणत्याही वयामध्ये शिकवू शकतो. मित्रांनो या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे की कोणती विधान सत्य आहेत आणि असत्य आहेत. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, विधान 1 मित्रांनो असत्य आहे, परंतु विधान 2 काय सत्य आहे पहा. पहिलं विधान या ठिकाणी बरोबर आहे, परंतु दुसरं या ठिकाणी चुकीचं आहे पहा. बरोबर. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पुढीलपैकी अध्ययन अक्षमतांची कारणे कोणती आहेत? तर अक्षमताची कारणे या ठिकाणी विचारलंय, निकृष्ट शरीर संवेदनशीलता पहा, विशेष ताल किंवा लयचं अज्ञान, सामान्य ज्ञानामधील त्रुटी. म्हणजे वरील सर्व हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तरे पहा. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, अस्थिर चंचल प्रवृत्ती, अनावश्यक गोष्टींमध्ये रमण्याची वृत्ती व कमी अवधान क्षमता, कमी अवधान कक्षा ही कोणत्या प्रकारच्या अपवादात्मक बालकाची लक्षणे आहेत? तर मित्रांनो ही कोणाची लक्षणे आहेत तर लक्षात घ्या, अध्ययन अकार्यक्षम. लक्षात ठेवायचं बरोबर उत्तर पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, प्रज्ञावंत बालकांचं खालीलपैकी कोणतं वैशिष्ट्य नाही? तर कोणतं वैशिष्ट्य नाही मित्रांनो, तर आत्मविश्वासाचा अभाव. ऑप्शन क्रमांक ब, आत्मविश्वासाचा अभाव हे वैशिष्ट्य नाही पहा. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पहा, कर्ण व धीर बालकांची श्रवणशक्ती मोजण्यासाठी कोणत्या साधनांचा वापर केला जातो? तर कोणत्या साधनांचा वापर केला जातो? ऑडिओमीटर याचं योग्य उत्तर आहे पहा. ऑडिओमीटर याचं बरोबर उत्तर आहे पहा. शिक्षण हक्क कायदा कोणत्या वर्षी कार्यान्वित झाला? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, शिक्षण हक्क कायदा. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो 1 एप्रिल 2010 मध्ये हा कायदा या ठिकाणी कार्यान्वित झालेला आहे पहा. सर्वांसाठी शिक्षण यावर जागतिक परिषद 1990 मध्ये सलमानका येथील आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये मांडून मान्य करण्यात आली. तर कोणत्या ठिकाणी मित्रांनो? तर याचं योग्य उत्तर आहे पहा, कोणत्या ठिकाणी? ऑप्शन्स क्रमांक थायलंड या ठिकाणी याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, समावेशक शिक्षण पद्धत टिंबटिंबमध्ये सलमानका येथील आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये मांडून मान्य करण्यात आली. तर कोणत्या ठिकाणी आपल्याला विचारलं या ठिकाणी साल. तर मित्रांनो कोणत्या वर्षी सलमानका येथील आंतरराष्ट्रीय परिषद मांडून मान्य करण्यात आली? तर बघा मित्रांनो 1994 मध्ये याचं बरोबर उत्तर पहा. भारत सरकारने टिंबटिंबमध्ये अपंग व्यक्तीसाठी राष्ट्रीय धोरण तयार केलं.
तर कधी राष्ट्रीय धोरण तयार केलं मित्रांनो, तर 2006 मध्ये ऑप्शन क्रमांक ब 2006 मध्ये अपंग व्यक्तीसाठी राष्ट्रीय धोरण तयार केलं. टिंब साली महाराष्ट्र राज्य अपंग कल्याण कृती आराखडा तयार केला. तर कोणत्या साली मित्रांनो, तर 2001 साली. लक्षात ठेवा मित्रांनो, 2001 साली महाराष्ट्र राज्य अपंग कल्याण कृती आराखडा तयार केला. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, विना अनुदानित शाळेमध्ये वंचित गटामधील विद्यार्थ्यांसाठी टिंब जागा राखीव असतात. तर किती जागा राखीव असतात? तर 25% ऑप्शन क्रमांक अ 25% आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, WHO म्हणजे काय? एकदम सोपा प्रश्न आहे मित्रांनो, की WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ऑप्शन क्रमांक अ याचं बरोबर उत्तर आहे पहा. जास्त अभ्यास करण्यासाठी आपण 8,000 प्रश्नांच्या PDF तयार केल्या आहेत पहा, फक्त ₹399 ला. लवकरात लवकर आपल्याला या ठिकाणी PDF घ्यायच्या आहेत. यामध्ये तुम्हाला बालमानसशास्त्र, मराठी व्याकरण, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्रे म्हणजे जेवढे काही विषय आहेत पहा, ते सगळे मित्रांनो या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहेत महा TET परीक्षा 2026 साठी. तर मित्रांनो लवकरात लवकर घेऊन टाका, टायमाला काहीच होणार नाही पहा, बरोबर आहे की नाही? ज्यावेळेस बघा फॉर्म चालू होतील, नंतर हॉल तिकीट नंतर तुम्हाला काही सुधारणार पण नाही. तर आत्ताच आपण या ठिकाणी रोज 1-2 तास जर अभ्यास केला, तर नक्कीच आपलं सगळं कव्हर होईल आणि आपला या ठिकाणी चांगला स्कोर येईल पहा. त्यामुळं कमी वेळेमध्ये अभ्यास करण्यासाठी आपण या ठिकाणी 8,000 प्रश्न मित्रांनो TET परीक्षांसाठी तयार केलेत पहा. लवकरात लवकर घेऊन टाका मित्रांनो. अतिशय IMP आपण हे टॉपिक वाईज प्रश्न बनवलेले आहेत. तुम्हाला मित्रांनो याचा नक्की 100% फायदा होईल. आणि मित्रांनो ₹399 आपण कुठेही खर्च करतो पहा, बरोबर आहे की नाही? कुठं बाहेर पेट्रोल वगैरेला जरी गेलं बाहेर, तरी पण आपला असाच खर्च होतो. त्यामुळे हा खर्च योग्य ठिकाणी लावा आणि नक्कीच याचा तुम्हाला फायदा होईल पहा. फोनपे, गुगल पे नंबर 932523 हा नंबर आपला फोनपे आणि गुगल पेला आहे. यावरती ₹399 पेमेंट करा आणि याच नंबरला मित्रांनो त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व PDFs पाठवून देईल पहा. त्यामुळं कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी लवकरात लवकर सर्वांनी PDF घ्यायचे आहेत आणि लगेच अभ्यासाला लागायचे पहा. वेळ वाया घालू नका. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. सर्वसामान्य विद्यार्थ्यांबरोबर विशेष बालकांनाही शिक्षणामध्ये सामावून घेणे यास टिंब म्हणतात. तर यास काय म्हणतात मित्रांनो? सर्वसमावेशक शिक्षण ऑप्शन क्रमांक क याचं बरोबर उत्तर आहे पहा. सर्वसमावेशक शिक्षणाची संकल्पना 1990 मध्ये थायलंड या ठिकाणी झालेल्या कोणत्या परिषदेमधून उदयास आली? टिंब परिषदेमधून उदयास आली. तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक अ जोमेटियन कोणती परिषद होती ती? जोमेटियन परिषद. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पुढीलपैकी कोणती बाबी सर्वसमावेशक शाळेचं स्वरूप दर्शवतं? तर कोणती बाब आहे मित्रांनो? सर्वांनी लक्षात घ्या. ऑप्शन क्रमांक ड वरील सर्व पहा. शाळेतील प्रवेश, अध्यापन पद्धती आणि लवचिक अभ्यासक्रम हे काय मित्रांनो सर्वसमावेशक शाळेचं स्वरूप दर्शवतं. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, अपंग बालकांना विशेष शाळाऐवजी सर्वसामान्य शाळेमधून सामावून घ्यावी अशी सूचना कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटनेने केली? तर कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटनेने केली मित्रांनो? तर संयुक्त राष्ट्र ऑप्शन क्रमांक अ संयुक्त राष्ट्र आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. सर्व विकलांग मुलांना सर्वसामान्य शाळेमध्ये सामावून घ्यावे असं कोणत्या आयोगाने प्रथम सूचित केलं? तर मित्रांनो कोणत्या आयोगाने? तो ऑप्शन क्रमांक ब कोठारी आयोग. लक्षात ठेवायचं आपल्याला. कोठारी आयोग याचं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, समावेशित शिक्षणामध्ये खालीलपैकी कोणते अपंगत्व असलेल्या मुलांना सामावून घेतलं जातं? तर मित्रांनो सौम्य अपंगत्व, मध्यम अपंगत्व का अति तीव्र अपंगत्व? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर काय होईल? तर ऑप्शन क्रमांक ड फक्त 1 आणि 2 सौम्य आणि मध्यम. नेक्स्ट आहे मित्रांनो, अपंग मुलांना माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षांसाठी आवश्यक असल्यास लेखनिक देऊन टिंब-पर्यंत वेळ अधिक दिला जातो. तर किती वेळ अधिक दिला जातो अपंग मुलांना? तर 30 मिनिटे. ऑप्शन क्रमांक ड 30 मिनिटे वेळ अधिक दिला जातो पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षांसाठी अपंग विद्यार्थ्यांना परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी टिंब वाढीव गुण देण्याची सवलत आहे. तर किती मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल ऑप्शन्स क्रमांक ड 20 वाढीव गुण देण्याची सवलत आहे पहा. समावेशक शिक्षणाचे वैशिष्ट्य खालीलपैकी कोणतं नाही विचारलंय? समावेशक शिक्षणाचं वैशिष्ट्य कोणतं नाही? चला लक्ष देऊन ऐका मित्रांनो. शिक्षक शक्यतो अपंग मुलांना शाळेत प्रवेश देत नाही हे वैशिष्ट्य नाही पहा. बाकी पहा, बालकांच्या विशेष गरजांची पूर्तता केली जाते एकदम बरोबर. शिक्षकाची भूमिका ही मित्रत्वाची असते हे सुद्धा बरोबर आहे. आणि शिक्षक मुलांच्या वैयक्तिक प्रगतीकडे लक्ष देतात. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, टिंब हा समावेशक शिक्षण लक्ष्य गट आहे. तो कोणता आहे मित्रांनो?
तर याचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक ड वरील सर्व पहा. मानसिक आजारी बालके, त्याच्यानंतर स्वमग्न बालके, मेंदूचा पक्षाघात असलेली बालके. हे काय मित्रांनो समावेशक शिक्षण लक्ष गट आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, पुढीलपैकी समावेशक शिक्षणाचा फायदा कोणता आहे? समावेशक शिक्षणाचा पुढीलपैकी फायदा कोणता आहे? तर शिक्षकाचे सार्वत्रिकरण होणार नाही, हा याचं बरोबर उत्तर आहे पहा. समावेशक शिक्षण टिंब तत्वावर आधारलेलं आहे. तर कोणत्या तत्वावरती आधारलेलं आहे मित्रांनो? बदल. ऑप्शन क्रमांक बदल आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. नेक्स्ट आहे पहा, युनोतर्फे टिंब हे अपंग दशक म्हणून घोषित केले. युनोतर्फे. तर मित्रांनो कोणतं दशक म्हणून घोषित केलं? तर याचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक ब. 1983 ते 1992 हे अपंग दशक म्हणून घोषित केलं होतं पहा. 1994 मध्ये टिंब देशामध्ये सलमानका या ठिकाणी झालेल्या परिषदेत समावेशक शिक्षणाला अंतिम स्वरूप मिळालं. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ग स्पेन. स्पेन देशामध्ये याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, समावेशक शिक्षण हे टिंबपेक्षा वेगळं आहे. तर मित्रांनो समावेशक शिक्षण हे कशापेक्षा वेगळं आहे? तर ऑप्शन क्रमांक ड वरील सर्व पहा. एकात्म शिक्षण, मुख्य प्रवाह आणि विशेष शैक्षणिक गरज हे याचं सगळे पर्याय बरोबर आहेत. विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांकरता टिंब शैक्षणिक पर्याय उपलब्ध आहेत. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर काय होईल पहा ऑप्शन क्रमांक ड वरील सर्व पहा. विशेष शिक्षण, एकात्म शिक्षण आणि समावेशक शिक्षण हे याचं बरोबर उत्तर आहे पहा. समावेशक शाळेमध्ये टिंब सोय उपलब्ध नसते. तर समावेशक शाळेमध्ये कोणती सोय उपलब्ध नसते? तर पहा मित्रांनो, विशेष उपकरणे, विशेष साधने आणि प्रशिक्षित शिक्षक म्हणजे वरील सर्व मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे पहा. चला पुढचा प्रश्न आहे पहा, पुढीलपैकी समावेशित शिक्षणाची गरज कोणती? तर समावेशित शिक्षणाची गरज कोणती आहे? वरील सर्व पहा. सर्व मुलांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणायचं आहे, प्राथमिक शिक्षणाचं सार्वत्रिकरण करायचं आहे पहा, आणि मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाच्या हक्काची अंमलबजावणी करायचं म्हणजे वरील सर्व हे समावेशित शिक्षणाची गरज आहे पहा. एखादी व्यक्ती कायदेशीर अंध असते तेव्हा त्या व्यक्तीच्या दृष्टीची कोनीय तीव्रता किती असते? तर मित्रांनो तिच्या कोनीय तीव्रतेची जी काय बघा तीव्रता आहे ती किती असते? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 20/200 इतकी असते पहा. ऐकण्याची क्षमता टिंब या एककामध्ये मोजली जाते. तर आपल्या सर्वांना माहीत पाहिजे ऐकण्याची क्षमता मित्रांनो डेसिबल या एककामध्ये मोजली जाते. कोणत्या? डेसिबल. आंतरराष्ट्रीय अंध दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर मित्रांनो हा 15 ऑक्टोबर. ऑप्शन क्रमांक क 15 ऑक्टोबरला हा साजरा केला जातो पहा. समजलं? 15 ऑक्टोबर. कर्णबधिर मुलांचा श्रवण ह्रास कायच्या सहाय्याने मोजतात? तर मित्रांनो हा कशाच्या सहाय्याने मोजला जातो? तो ऑडिओमीटर. लक्षात ठेवा, ऑडिओमीटर आपल्या या ठिकाणी याचं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट आहे पहा, पांढरी काठी कोणत्या मुलांसाठी उपयुक्त आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो पांढरी काठी ही ऑप्शन क्रमांक क अंध मुलांसाठी उपयुक्त आहे पहा. ज्या बालकाच्या शारीरिक अवयवांची कार्यक्षमता कमी किंवा नष्ट झालेली असते अशा मुलांना काय म्हणतात? तर अशा मुलांना मित्रांनो काय म्हणतात? शारीरिक अपंग असं म्हणतात. शारीरिक अपंग. चला 38 नंबरचा प्रश्न आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो, खूप महत्त्वाचा आपला व्हिडिओ असणार आहे. जर तुम्ही फास्ट रिव्हिजनची PDF घेतली नसेल तर लवकरात लवकर PDF घेऊन टाका. फक्त या ठिकाणी ₹399. ₹399 आपण कुठेही खर्च करतो, परंतु एकदा गेलेली वेळ परत येणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी या ठिकाणी PDF घ्यायची पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की अंध विद्यार्थ्यांचे डोळे म्हणून टिंब लिपी ओळखली जाते. तर मित्रांनो कोणती लिपी ओळखली जाते? तर लक्षात ठेवा ब्रेल लिपी ही ओळखली जाते. ऑप्शन क्रमांक ब्रेल लिपी आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, श्रवण दोष हा कोणत्या मानवी अवयवांशी निगडीत आहे? कोणता? श्रवण दोष. तर मित्रांनो लक्षात ठेवा कान या अवयवाशी निगडीत आहे पहा. प्रज्ञावान मुलांची निवड करताना खालीलपैकी कोणत्या गोष्टी विचारात घेतल्या जातात? प्रज्ञावान मुलांची निवड करताना खालीलपैकी कोणत्या गोष्टी विचारात घ्याव्यात? तर पहा मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ड वरील सर्व. शिक्षकांचं मत, निष्पत्ती परीक्षण आणि बुद्धी परीक्षण वरील सर्व याचं बरोबर उत्तर आहे पहा. प्रज्ञावंत मुलांच्या शिक्षणासाठी सर्वात उपयुक्त कार्यक्रम कोणता आहे? तर सर्वात उपयुक्त कार्यक्रम कोणता आहे मित्रांनो? क्षमतेनुसार गट करणे हा सर्वात उपयुक्त कार्यक्रम आहे पहा. विशेष मुलांना सामान्य शाळेमध्ये सामावून घेणे का गरजेचं आहे? तर मित्रांनो का गरजेचं आहे? तर लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक ड वरील सर्व. भारतामध्ये विशेष शाळा अपुऱ्या आहेत. ग्रामीण भागामध्ये शाळा कमी प्रमाणात आहेत. विशेष मुलांना शिक्षण घेणे हा त्यांचा अधिकार आहे. म्हणजे वरील सर्व याचं काय पहा बरोबर उत्तर आहे पहा.
भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार 14 वर्ष वयोगटापर्यंत प्रत्येक बालकाला प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत सार्वत्रिक केलं आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक ब 45. लक्षात ठेवा 45व्या कलमामध्ये बघा 14 वर्ष वयोगटापर्यंत प्रत्येक बालकास प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत सार्वत्रिक केलेले पहा. ज्यांची शारीरिक कमतरता अथवा अक्षमता टिंब टक्क्यापेक्षा कमी नसते त्यांना अपंग समजलं जातं. तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब 40. लक्षात ठेवा 40% कमी नसते. अंधत्वामध्ये पुढीलपैकी कोणत्या बाबी समाविष्ट होतात? अंधत्वामध्ये मित्रांनो तर पूर्णपणे दृष्टीहीन असणे, दृष्टिक्षेपांची मर्यादा 20 किंवा त्याहून कमी अंशाच्या कोणाइतकी खराब झालेली दृष्टी, चष्मा लावून चांगल्या डोळ्याची दृष्टी किती असते 20/200 किंवा 6/60 स्नेलपेक्षा कमी असणे. म्हणजे वरील सर्व आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर पहा. सामान्य व्यक्तीचं दृष्टीक्षेत्र टिंब इतकं मर्यादित असतं. तर किती मर्यादित असतं पहा 180 अंशाचं काय पहा बरोबर उत्तर पहा. पुढचा प्रश्न आहे पहा समावेशक शिक्षणाचे उद्दिष्ट खालीलपैकी कोणते नाहीत? तर मित्रांनो समावेशक शिक्षणाचं उद्दिष्ट कोणतं नाही? तर ऑप्शन क्रमांक क अपंग विद्यार्थ्यांमध्ये वेगळेपणाची जाणीव विकसित करणे याचं बरोबर उत्तर पहा. कर्ण व धीर असलेल्या मुलांच्या समस्या जाणून शिक्षकांनी अध्यापनामध्ये त्यांच्यासाठी कोणते बदल करावेत? तर मित्रांनो कोणते बदल त्यांच्यासाठी केले पाहिजेत? तर ऑप्शन क्रमांक ड वरील सर्व. कर्ण व धीरत्व मुलांकडे विशेष लक्ष देणे, सावकाश आणि मोठ्याने बोलून सांगणे, हावभाव करून लक्षात आणून देणे. म्हणजे ऑप्शन क्रमांक ड याचं बरोबर उत्तर आहे पहा. सर्जनशीलता म्हणजे मित्रांनो सर्जनशीलता म्हणजे काय? तर नवीनतेला जन्म देणारी एक क्षमता होय. नवीन दृष्टिकोनातून वस्तूंची रचना करण्याची पद्धत होय. अनुभवाची नवीन आणि भिन्न अशा रचनात्मक स्वरूपाची मांडणी करणे. म्हणजे ऑप्शन क्रमांक ड मित्रांनो वरील सर्व आपल्या या ठिकाणी बरोबर आहे पहा. टिंब हे सर्जनशील बालकाचं लक्षण नाही. कोणतं सर्जनशील बालकाचं लक्षण नाही? तो ऑप्शन क्रमांक ब बुद्धिमत्ता 140च्या वरती असणे. किती? 140च्या वरती असणे. बालकामधील सर्जनशीलतेचा विकास करण्यासाठी शिक्षकांनी पुढीलपैकी कोणती बाब केली पाहिजे? तर मित्रांनो कोणती बाब केली पाहिजे? शाळेमध्ये बालकाने नवीन कल्पना मांडल्यास शिक्षकांनी त्याला प्रोत्साहन द्यावं. शिक्षकांनी अध्यापनामध्ये एकापेक्षा अधिक पद्धतीचा उपयोग करावा आणि शिक्षकांनी वैविध्यपूर्ण प्रश्न विचारून जिज्ञासा वाढवावी. म्हणजे वरील सर्व याचं काय पहा बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड वरील सर्व. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रतिभावान बालकाची बुद्धिमत्ता टिंबच्या पुढे असते. तर बघा प्रतिभावान तर मित्रांनो कितीच्या पुढं असते? तर लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक क 140च्या पुढं. प्रतिभाशाली बालकाची वैशिष्ट्ये कोणती आहेत? तर मित्रांनो कोणती आहेत? तर बघा अमूर्त चिंतनाची क्षमता कमी वयामध्ये प्राप्त होते, समूहाचं नेतृत्व करतात आणि आकलन क्षमता तीव्र असते. म्हणजे वरील सर्व याचं बरोबर उत्तर पहा. प्रतिभाशाली बालकासाठी शिक्षणविषयक उपाययोजना कोणत्या कराव्यात? तर पहा वर्गामध्ये मते मांडण्यासाठी प्रोत्साहित करणे, वर्गात सतत क्रियाशील ठेवणे, स्वयंअध्ययनाच्या सुविधा शाळेत उपलब्ध करणे. म्हणजे वरील सर्व याचं काय पहा बरोबर उत्तर पहा. टिंबमध्ये टिंबमध्ये लुईस ब्रेल यांनी ब्रेल लिपी तयार केली. तर कधी त्यांनी ब्रेल लिपी तयार केली? तर मित्रांनो लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक ब 1829 मध्ये ब्रेल लिपी तयार केली होती पहा. अपंग कायदा 1995 नुसार ज्या व्यक्तीची चांगल्या कानाच्या संभाषण श्रेणीमध्ये श्रवण ऱ्हास टिंब डीबी किंवा त्यापेक्षा अधिक असतो अशा व्यक्तीला कर्णबधीर म्हणतात किंवा कर्णबधीर व्यक्ती असते. तर मित्रांनो लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक ब 60 किती असते बघा 60 डीबी किंवा त्यापेक्षा अधिक असतो. वर्गामध्ये दृष्टीदोष असणारा विद्यार्थी असल्यास समावेशक वर्ग खोलीची निर्मिती करताना कोणती काळजी घेतली पाहिजे? तर मित्रांनो बोलताना वर्गाकडे तोंड करून बोललं पाहिजे. गृहपाठ स्वाध्यायाचा विचार करावा. वर्गामध्ये गोंगाट कमी ठेवण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे वरील सर्व याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो डिस्लेक्सिया याचा अर्थ काय होतो? त्याचा अर्थ होतो मित्रांनो वाचन दोष. लक्षात ठेवा वाचन दोष. सुनील 13 या संख्येचं वाचन 31 असं करतो. ही कोणती अध्ययन क्षमता आहे? तर कोणती अध्ययन क्षमता आहे? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब डिस्कॅल्क्युलिया. लक्षात ठेवा याचं बरोबर उत्तर आहे पहा डिस्कॅल्क्युलिया. मेंदू पक्षपात हा अक्षमतेचा प्रकार कोणत्या अपंगत्व गटामध्ये मोडतो?
तर मित्रांनो लक्षात ठेवा शारीरिक, ऑप्शन क्रमांक आहे शारीरिक. ऑडिओमीटरचा वापर बालकांची टिंबटिंब क्षमता मोजण्यासाठी केला जातो. तर मित्रांनो कोणती क्षमता? तर श्रवण क्षमता. लक्षात ठेवा श्रवण क्षमता मोजण्यासाठी केला जातो. समावेशित शाळेमध्ये समाविष्ट असणाऱ्या विकलांग बालकांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी कोणत्या डॉक्टरांचा गट कार्यरत असतो? तर कोणत्या डॉक्टरांचा गट मित्रांनो या ठिकाणी कार्यरत असतो? तर पहा ऑप्शन क्रमांक ड ॲक्युपेशनल थेरपिस्ट या डॉक्टरांचा गट कार्यरत असतो. पहा वाचा सुधार यंत्रे म्हणजे स्पीच ट्रेनर हे उपकरण कशासाठी वापरलं जातं? तर हे कशासाठी वापरलं जातं मित्रांनो? तो ऑप्शन क्रमांक ब कर्णबधीर. ऑप्शन क्रमांक ब कर्णबधीर. समावेशित शाळेतील कर्णबधीर विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांनी वर्ग व्यवस्थापनामध्ये खालील बदल करणं आवश्यक आहे. पहा कोणता बदल या ठिकाणी केला पाहिजे? तर लक्षात ठेवा मित्रांनो प्रत्यक्ष कृतीद्वारे अध्यापन करणे. लक्षात ठेवायचं आपल्याला प्रत्यक्ष कृतीद्वारे अध्यापन करणे. पुढील विधाने वाचा आणि योग्य पर्याय निवडा. विधान 1 दिलेले आहे समावेशित शिक्षणामध्ये कृतीयुक्त अध्यापनावर भर द्यावा. विधान 2 समावेशित शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी वेगवेगळ्या पर्याय उपलब्ध करून दिले पाहिजे. तर कोणते आपल्याला विधानं बरोबर दिलेली आहेत? तर ऑप्शन क्रमांक क दोन्ही पण विधानं मित्रांनो हे काय आहेत पहा बरोबर आहेत. ऑप्शन क्रमांक क दोन्ही विधानं काय आहेत पहा बरोबर आहेत. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की समावेशक शाळेमध्ये खालीलपैकी कोणतं साहित्य आवश्यक आहे? तर समावेशक शाळेमध्ये कोणतं साहित्य आवश्यक आहे? तर सर्वांनी लक्षात ठेवा स्वच्छतागृह, व्हीलचेअर आणि उतरता रस्ता म्हणजे वरील सर्व याचं बरोबर उत्तर आहे. पहा जर एखाद्या बालकाचा बुद्ध्यांक 20 पेक्षा कमी असेल तर ते कोणत्या प्रकारचं मतिमंदत्व असतं? तर मित्रांनो लक्षात ठेवा अतितीव्र. लक्षात ठेवायचं आपल्याला अतितीव्र आपलं याचं बरोबर उत्तर आहे. पहा कसं अतितीव्र. सर्वसामान्य मुलांहून वेगळ्या शैक्षणिक गरजा असणाऱ्या मुलांच्या शिक्षणाला काय म्हणून ओळखलं जातं? तर मित्रांनो काय म्हणून ओळखलं जातं? तर लक्षात ठेवा विशेष शिक्षण. ऑप्शन क्रमांक क विशेष शिक्षण. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो सेरेब्रल पाल्सी म्हणजे? तर सेरेब्रल पाल्सी म्हणजेच काय? तर मेंदूचा पक्षघात. ऑप्शन क्रमांक ब मेंदूचा पक्षघात याचं बरोबर उत्तर आहे. पहा नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा समावेशित शिक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी खालीलपैकी कोणत्या बाबी आवश्यक ठरतात? तर मित्रांनो कोणत्या बाबी आवश्यक ठरतात? तर या ठिकाणी पहा सामान्य शिक्षणाची क्षमता संवर्धन, गरजाधिष्ठित मार्गदर्शक साहित्य निर्मिती आणि समाज आणि पालकांचा सहभाग. ऑप्शन क्रमांक ड मित्रांनो वरील सर्व आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे. पहा समावेशक शाळेमध्ये पारंपरिक शाळेहन कोणत्या प्रकारे वैशिष्ट्यपूर्ण वेगळेपण असतं? तर मित्रांनो समावेशक शाळेमध्ये पारंपरिक शाळेहून कोणत्या प्रकारे वैशिष्ट्यपूर्ण वेगळेपण असतं? तर सर्वांनी लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक ड वरील सर्व. पहा शिक्षणामध्ये लवचिकता असते, बालकाच्या वैयक्तिक गरजांनुसार अध्यापन केलं जातं, बालकेंद्रित स्वरूपाचं शिक्षण असतं म्हणजे वरील सर्व आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे. पहा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो अंशदृष्टी दोष असणाऱ्या मुलांसाठी शैक्षणिक उपक्रम काय असावेत? तर मित्रांनो शैक्षणिक उपक्रम काय असावेत? तर अबॅकसच्या वापराने गणित शिकवणे हे उपक्रम असले पाहिजेत. पुढीलपैकी अंध विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपकरण कोणतं नाही विचारलं आपल्याला. तर मित्रांनो सर्वांनी लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक क श्रवण यंत्र याचं बरोबर उत्तर आहे. पहा काय श्रवण यंत्र. नेक्स्ट आहे पहा टिंबटिंब शिक्षण ही अपंग मुलांच्या शिक्षणाची नवी पद्धती आहे. तर मित्रांनो लक्षात ठेवा याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क सर्वसमावेशक शिक्षण ही अपंग मुलांच्या शिक्षणाची नवी पद्धती. पहा आंतरराष्ट्रीय मानवी हक्कामार्फत सर्वांना शिक्षण मिळवून देण्याचा प्रयत्न करतं. कोण करतं पहा मित्रांनो? तर युनेस्को. ऑप्शन क्रमांक ब युनेस्को. विशेष शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या विशेष गरजांमुळे व्यक्तिगत शिक्षणाची सुविधा केलेली असून शिक्षक आणि विद्यार्थी यांचं गुणोत्तर किती असलं पाहिजे? तर किती असलं पाहिजे मित्रांनो? ते 1:8 याचं बरोबर उत्तर आहे. पहा स्थानिक शाळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या विविध संस्कृती, निरनिराळे अभ्यासक्रम आणि समुदाय जीवन यातील सहभाग वाढवण्याची प्रक्रिया म्हणजे टिंबटिंब वय. तर मित्रांनो म्हणजेच काय? समावेशक शिक्षण. ऑप्शन क्रमांक अ समावेशक शिक्षण याचं बरोबर उत्तर आहे. पहा अक्षमता असणाऱ्या बालकांना, युवकांना व प्रौढांना शिक्षणाचे समान हक्क असून टिंबटिंब व्यवस्थेमध्ये एकात्मिक प्रकारे शिक्षण दिलं जातं. तर कशा प्रकारे मित्रांनो लक्षात ठेवा याचं योग्य उत्तर आहे. पहा ऑप्शन क्रमांक ब सामान्य शिक्षण दिलं जातं. कसं सामान्य शिक्षण. पुढचा प्रश्न मित्रांनो की श्रवण दोषयुक्त मुलांना वर्गात शिक्षकाजवळ किती अंतरावर समोर बसवणं आवश्यक आहे?
तर किती अंतरावर मित्रांनो, तर ऑप्शन क्रमांक 1 ते 2 मीटर अंतरावर बसवणं गरजेचं आहे पहा. मेंदू पक्षघात हा आजार कोणता आजार आहे? मेंदू पक्षघात. तर मित्रांनो हा असंसर्गजन्य आजार आहे. कसा आहे? पसरू शकत नाही हा. पुढीलपैकी कोणतं विधान हे चुकीचं आहे? विधान चुकीचं कोणतं आहे मित्रांनो? मेंदू पक्षघात हा संसर्गजन्य आजार आहे, हे चुकीचं विधान आहे पहा. समजलं? पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, अक्षमता शारीरिक दोषांचा परिणाम असतो. अक्षमता हा शारीरिक दोषांचा कोणता परिणाम असतो? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ग कार्यात्मक परिणाम असतो. ऑप्शन क्रमांक ग कार्यात्मक परिणाम असतो पहा. वैयक्तिक अवस्थामध्ये सर्वसामान्य बौद्धिक कार्याची वाढ सरासरीपेक्षा कमी होणे आणि समायोजनातून न्यूनता आढळणे म्हणजेच टिंबटिंब. म्हणजेच काय? तर मित्रांनो लक्षात ठेवा, याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब अध्ययन क्षमता. याचं बरोबर उत्तर आहे काय? अध्ययन क्षमता. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की खालीलपैकी कोणता अध्ययन अक्षम प्रकार नाही? तर कोणता नाही मित्रांनो, तर लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक क तीव्र अध्ययन अक्षमता. याचं बरोबर उत्तर आहे पहा. ज्या मुलांमध्ये सामाजिक आंतरक्रिया अक्षमता, संप्रेषण अक्षमता आणि संकल्पना अक्षमता या तीनही अक्षमतांचं एकत्रीकरण झालेलं असतं, अशा मुलांना टिंबटिंब असे म्हणतात. तर या मुलांना मित्रांनो काय म्हणतात? सर्वांनी लक्षात ठेवा ऑप्शन्स क्रमांक अ स्वमग्न. याचं बरोबर उत्तर आहे पहा. विशेष गरजा असणाऱ्या बालकांचं मूल्यमापन करताना शिक्षकांनी टिंबटिंब असावं. तर कसं असावं मित्रांनो? तर पहा ऑप्शन क्रमांक ब लवचिक असावं. पहा कसं असावं? लवचिक असावं. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, टिंबटिंब हे समावेशक शाळेचं वैशिष्ट्य नाही. तर कोणतं वैशिष्ट्य नाही? तर नेतृत्वाची बांधिलकी. हे पहा समावेशक शाळेचं वैशिष्ट्य नाही पहा. विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी टिंबटिंब वरदान ठरत आहे. तर काय वरदान ठरत आहे? तर माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचं बरोबर उत्तर आहे पहा. एखाद्या बालकाचा जर टिंबटिंब दोष असेल तर ती व्यक्ती तिच्या शारीरिक हालचालीवर नियंत्रण ठेवू शकत नाही. तर कोणता दोष असेल? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक अ शारीरिक आणि बौद्धिक दोष असेल तर. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, सेरेब्रल पाल्सी ही कोणत्या विकासाशी संबंधित आहे? तर मित्रांनो ही कोणत्या विकासाशी संबंधित आहे? तर शारीरिक विकासाशी संबंधित आहे पहा. सामाजिक समावेशन म्हणजे टिंबटिंब. तर म्हणजेच काय मित्रांनो? सर्वांना समान संधी म्हणजेच मित्रांनो सामाजिक समावेशन होय. समावेशक शाळेमध्ये दैनंदिन कार्य व्यवस्थित पार पाडण्यासाठी कशाची आवश्यकता असते? तर मित्रांनो अध्यापनाची आवश्यकता असते. ऑप्शन क्रमांक ड अध्यापन. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, सर्वसमावेशक वर्ग खोलीमध्ये शिक्षकाला टिंबटिंब मिळणं आवश्यक आहे. तर पहा आवश्यक सोयीसुविधा मिळणं काय पहा आवश्यक आहे. समावेशित शाळेमधील अध्ययन अध्यापनामध्ये दृष्टिकोनाचा स्वीकार करणे गरजेचं आहे. तर मित्रांनो कोणत्या दृष्टिकोनाचा स्वीकार करणं गरजेचं आहे? तर लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक क संपूर्ण वर्ग. संपूर्ण वर्ग. समावेशित शाळेमध्ये कोणत्या अध्यापन पद्धतीचा वापर शिक्षकांनी कमीत कमी करावा? कमीत कमी कशाचा करावा मित्रांनो? तर लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक क व्याख्यान. व्याख्यान कमी करावं. समावेशक शिक्षणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शिक्षकांना काय करावं लागतं? मित्रांनो काय करावं लागतं? तर पहा मानसिकता बदलली पाहिजे. विशेष बालकांच्या गरजाची माहिती दिली. त्याचबरोबर शास्त्रशुद्ध प्रशिक्षण आणि तत्परता. वरील सर्व याचं काय योग्य उत्तर पहा. समावेशक शिक्षणामध्ये शिक्षकाच्या भूमिकेसंबंधित पुढीलपैकी कोणतं विधान असत्य आहे? तर मित्रांनो कोणतं विधान या ठिकाणी असत्य आहे? तर अपंग मुलांना गरजाकडे दुर्लक्ष करणे हे मित्रांनो एकदम चुकीचं विधान आहे पहा. बरोबर. विद्यार्थ्यांच्या सहकार्याची भावना निर्माण करणे, अपंग मुलांना भौतिक सुविधा उपलब्ध करून देणे, मुलांच्या गरजा जाणून अध्ययन अध्यापन करणे हे सगळे बरोबर विधान आहेत. फक्त ते चुकीचं आहे पहा. विद्यार्थ्यांमधील अंधत्व ओळखण्यासाठी शिक्षकांनी कोणतं मार्ग अवलंबावे? आंधळ एखादा विद्यार्थी ओळखण्यासाठी मित्रांनो तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड वरील सर्व पहा. पडताळ सूची, निदान आणि उपचार, निरीक्षण हेचं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, की समावेशक शिक्षणामध्ये शिक्षकाची भूमिका कोणती असते? तर शिक्षकाची भूमिका असते मित्रांनो वरील सर्व पहा. कृतीतन शिक्षण देण्यावर भर द्यावा, मूल्यमापन लवचिक असावं, विशेष बालकांना मार्गदर्शन आहे. वरील सर्व याचं बरोबर उत्तर आहे पहा. सर्वसमावेशक शिक्षणासाठी शिक्षक प्रशिक्षकाकडे कोणती कौशल्य असावीत? तर मित्रांनो कोणती कौशल्य या ठिकाणी असली पाहिजे? तर विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष देण्याची क्षमता, विशेष प्रसंगांना हाताळण्याचे मूलभूत ज्ञान, विशेष शिक्षणाच्या कायद्याचा अभ्यास करण्याची क्षमता. म्हणजे वरील सर्व याचं पहा बरोबर उत्तर आहे पहा.
टिंबटिंब ही विशेष साधने वापरण्याचं कौशल्य समावेशक शाळेतील शिक्षकांनी आत्मसात करावयास हवी. तर मित्रांनो, काय आत्मसात करायला हवं? तो ऑप्शन क्रमांक ड वरील सर्व पहा. गणित पाठी, भूमितीय साधने आणि उठावदार अध्यापन साहित्याचं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट पहा की समावेशित शिक्षणासाठी शिक्षक विद्यार्थ्यांनी विशिष्ट प्रकारे अध्यापन करण्यासाठी कोणते कौशल्य प्राप्त करावे? तर मित्रांनो, कोणतं कौशल्य या ठिकाणी प्राप्त केलं पाहिजे? तर लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक ड वरील सर्व. अंध मुलांना ब्रेल लिपीच्या सहाय्याने शिक्षण देणे, कर्णबधिर मुलांना विषय सोपा करून सांगण्यासाठी चित्रे, नकाशे, तक्ते इत्यादी माध्यमांचा वापर करणे आणि स्वमग्न मुलांसाठी एकवेळी अनेक पद्धतीचा वापर करणे. पर्यंत आले असाल, शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर लवकरात लवकर फोनपेमध्ये जा, पेमेंट करा मित्रांनो 399 रुपये आणि लगेच मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व PDF पाठवून देईल पहा. वेळ फार कमी आहे पहा. कमी वेळेत जास्त अभ्यास करण्यासाठी आपण या ठिकाणी ह्या PDF तयार केलेल्या आहेत पहा. यामध्ये तुम्हाला बालमानसशास्त्र, मराठी व्याकरण, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्र सर्व विषयाच्या PDF मित्रांनो TET परीक्षा 2026 साठी मिळणार आहेत. 399 रुपये. लगेच फोनपेमध्ये जा. तुम्ही नंतरून विसरून जाल तेवढं पुन्हा आठवण करून देतो. आपण असे पैसे कुठं मग घालतो, परंतु योग्य दिशेने आणि योग्य डायरेक्शनने अभ्यास केला तर यश निश्चित आपलंच आहे पहा. यावेळी 100% आपल्याला या ठिकाणी सक्सेस व्हायचं आहे. त्यामुळे हलगर्जीपणा आपल्याला करायचा नाही पहा. 399 रुपयामध्ये तुम्हाला सगळं काही मिळणार आहे मित्रांनो. लवकर फोनपे, गुगल पेमध्ये जा आणि लवकर या नंबरला पेमेंट करा. मी तुम्हाला सगळ्या PDF पाठवून देईल पहा. लवकरात लवकर पेमेंट करा, स्क्रीनशॉट पाठवा आणि लगेच अभ्यासाला लागा. एक सुद्धा मिनिटं वाया घालू नका. वेळ फार कमी बघा, ही वेळ सुद्धा आपल्या हातामधून निसटून जाईल.